हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान मस्तने आनंदात जाऊ दे. आम्ही निघालेलो आहोत देवदर्शनासाठी. जसं की मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं, फक्त ठिकाण सांगितलेलं नव्हतं, तर आम्ही निघालेलो आहोत अष्टविनायक यात्रेसाठी. कारण की माझा खूप वर्षापूर्वीचा नवस होता जो की मला फेडायचा होता, म्हणून आज आम्ही निघालेलो आहोत अष्टविनायक यात्रेसाठी. तिला दर महिन्याला शेड्यूल लावलेलं पण खंडित झाल्यामुळे मंदिराच्या मागे ठेवलेली आहे. दर्शन करून इथे जाताना हॉटेल श्रीगोपा हॉटेल, तिथे ब्रेकफास्टला यायचे. चला सगळ्यांनी खाली उतरू घ्या. तर ही जी टूर केलेली आहे ती आम्ही पॅकेज थ्रू केलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, राहण्याची सोय वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. आपल्याला काहीच बघावं लागत नाही. तर म्हटलं तेच आपल्याला बेस्ट ठरेल, म्हणून आम्ही तशी टूर इथे ठरवलेली होती पॅकेजमधून आणि दर्शनासाठी सुरुवात केली. सगळ्यात पहिल्या गणपतीचं दर्शन आम्ही घेतलं महडचा जो गणपती आहे त्यांचं आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं बरोबर सकाळी 8 वाजता. तर ही जी टूर आहे याच संदर्भातली तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट नंतर जेव्हा टूर होईल ना तेव्हा मी करेन, कारण की मला तसा अनुभव येईल या टूरसोबतचा आणि तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा येतील. तर त्यावरचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो मी ही टूर पूर्ण झाल्यानंतर करेन. तर आता इथे आम्ही महडच्या गणपतीचं दर्शन घेतलं. जास्त गर्दी नव्हती आणि सेपरेट जे आपल्या म्हणजे टूरद्वारे जे काही पर्यटक येतात ना त्यांना आरती करायला देतात गणपती बाप्पाची. भले ती छोटीशी 5 मिनिटाची का असे ना, पण प्रत्येक टूरवाल्यांसोबतचे जे पर्यटक असतात तर सगळ्यांना आरतीही दिली जाते. एक किलो त्याला वाटतं काहीतरी खायला देते. काय नाही तर काय देणार खायला. त्या आहे तुम्ही फोटो काढतायत सगळे. नका जाऊ, चावतील ते लगेच अंगावर येतात. ते नाही घाबरत कोणाला. तेवढी भिकाडे ना. महडच्या गणपतीच्या दर्शनानंतर आम्ही मग लगेच ब्रेकफास्टला गेलो आणि ब्रेकफास्टमध्ये उपमा आणि वडे होते गरम गरम आणि चहा कॉफी जे काही हवं असेल ते होतं. त्यामुळे नाश्त्याची सोय तर उत्तम होती. ब्रेकफास्ट वगैरे घेतला आणि मग आम्ही निघालो पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी, म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर.
मंदिराच्या समोर जी घंटा दिसते त्यावेळेला जेव्हा बसायचा किल्ला जिंकला त्याला विजयी घंटा म्हणून ज्या धोंड्याची बल्ला विनायक म्हणून पूजा करतात तो धोंडा म्हणून झुंडविना आहे. बल्लाचं पूज्य मूर्ती ती आहे म्हणून प्रथम तिचं दर्शन करायचं आणि इकडे दर्शन आलेलं सगळ्यांनी आरती वगैरे सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जखे मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शनाचे मंगलमूर्ती जय देव सर्व देव 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 वाचा सर्वांना आयुर आरोग्य आणि ऐश्वर्य लाभलं पाहिजे. मनामध्ये काही कामना असतील त्या पूर्ण हवे. हे नवीन वर्ष घरातील सर्वांना सुखाचे समृद्धीचे आणि आरोग्याचे जायला दे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि तर 2 गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतला. बरोबर दुपारी 1 वाजता आम्ही लोणावळ्याला छानसं असं 3 स्टार हॉटेल होतं. इथे मी तुम्हाला हॉटेल दाखवलं आहे. थोडासा हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर देखील दाखवलेला आहे. बुफे डिनर लावला होता आणि जेवणामध्ये बऱ्याच व्हरायटी होत्या आणि खूप छान हॉटेल होतं. मी तुम्हाला माझी जी लंचची थाळी आहे ती पुढे दाखवलेली आहे. तर दुपारचं जेवण आम्ही इथे केलं आणि जेवणामध्ये बरेचसे पदार्थ होते पण मी अगदी मोजके पदार्थ घेतले होते. जेवणामध्ये सिंधी कढी होती, गुजराती खांडवी होती, मूग डाळीचा हलवा होता, पालक पनीर होतं, कचोरी होती, पुलाव होता, साधा डाल राईस होता, दाल खिचडी होती. पण मी अगदी मोजके पदार्थ घेतले होते कारण की दुपारी एवढं हेवी जेवण नुसतं बसायचंच होतं त्यामुळे. पण जेवण उत्तम होतं. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत 3ऱ्या गणपतीला, महागणपती रांजणगाव. आता वाजलेले आहेत 2 वाजलेत आता. चला. तर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा आम्ही 2-2.5 तासाचं रनिंग करून रांजणगावच्या गणपतीला आलेलो होतो. रांजणगावचा गणपती शिरूरमध्ये आहे. तर तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर तिथे आहे तो गणपती बाप्पा. तिथे आम्ही दर्शनासाठी आलो आणि 3ऱ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर मग तोपर्यंत वाजले होते 5:30-6 वाजले होते काहीतरी. मग तिथे चहा आणि नाश्त्याची पुन्हा सोय केली होती. तर आम्ही फक्त चहाच घेतला कारण की दुपारचं जेवून जिरलं नव्हतं त्यामुळे चहा वगैरे घेतला संध्याकाळचा. आणि तिथून स्टे करण्यासाठी पुन्हा आम्हाला 2-2.5 तासाचं रनिंग करून पुण्यामध्ये यायचं होतं रात्रीच्या स्टेला. कारण की ही जी अष्टविनायकची ट्रिप आहे ना ही 2 रात्र 3 दिवसाची आहे. तर 3 दिवसामध्ये तुम्हाला अष्टविनायकची ट्रिप कंप्लीट होते. आता आम्ही हॉटेलवर आलेलो आहोत. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि फ्रेश होऊन खाली जेवायला जायचं आहे. तर या हॉटेलची क्विक जी टूर आहे ती मी उद्या सकाळी देईन तुम्हाला कारण की आता खूप थकलेलो आहोत आणि आता मस्त फ्रेश होणार आहे. कपडे चेंज करून खाली जेवायला जाणार आहे. तर जेवायला गेल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर या हॉटेलमध्ये आम्ही नाईटचा स्टे केला होता. तर खूप सुंदर हॉटेल आहे. बाहेरचा परिसर बघूनच तुम्हाला लक्षात येईल. खरंच खूप छान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आम्ही नाईटचा स्टे केलेला आहे आणि हीच ती बस ज्याच्यातनं आम्ही ट्रॅव्हल करून आलेलो आहोत. तर थोडासा हॉटेलचा परिसर मी दाखवलेला आहे आणि आता डिनरसाठी आलेलो आहोत. डिनरला पुन्हा बरंचसं पदार्थ होते. स्वीटमध्ये गुलाबजाम होते, डाळभात होता, रोटी होती, पनीरची भाजी होती आणि एक मिक्स व्हेज कोल्हापुरी होती. पण मी फक्त डाळभातच खाल्ला कारण की तसं येणार जेवून नुसतं बसायचं होतं. दिवसभर काही काम नाही त्यामुळे तेच जिरलं नव्हतं म्हणून मी हलकासा अगदी डाळभात खाल्ला आणि हे पण जेवत होते. बस आजचा दिवस हा इथेच कंप्लीट झालेला आहे. छानसं असं जेवून वगैरे आलेलो आहोत. थोडंसं वॉक घेतलं खाली आणि वरती आलो आहे कारण की आता लवकर झोपी जातो. सकाळी 4 वाजता उठायचं आहे. 5 वाजता पुन्हा देवदर्शनाला निघायचं आहे. उद्या बरेचसे
देवदर्शन करायचे, बरेचसे ठिकाण करायचे आहेत, त्यामुळे मग सकाळी 5 वाजता निघायला सांगितलं आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आवडत असतील तर लाईक देखील करा. आणि हो, माझ्यासोबत तुम्हीसुद्धा छान देवदर्शन करत असाल तर त्यासाठी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देखील करा आणि छान छान माझ्यासोबत देवदर्शन करा. चला, उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री.